Namaste students, welcome to MJ Academy by Manisha Jadhav, and today we are going to complete our practice set 2.1 second part of Pythagoras theorem. तर त्यातला क्वेश्चन नंबर 5 आहे, फॉर फाइंडिंग AB and BC with the help of information complete the following activity. तर त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, AB इज इक्वल टू BC दिलेला आहे आणि आपल्याला AB आणि BCच फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर AB इज इक्वल टू BC ऑलरेडी काय आहे, गिवन आहे, अँड BAC अँगल BAC इज इक्वल टू अँगल BCA येणार आहे. काय येणार आहे, अँगल BCA इज इक्वल टू त्यांचं मेजरमेंट काय येणार आहे, ह्यांचं मेजरमेंट येणार आहे 45 डिग्री. काय येणार आहे, 45 डिग्री. आणि रिझन काय लिहू शकता तुम्ही इथे, अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. ओके, हे त्याचं येणार आहे रिझन. ओके, देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. आणि ह्याचं रिझन त्यांनी दिलेलं नाहीये, पण मग तुम्ही इथे लिहायचं आहे 45 डिग्री 90 डिग्री. सॉरी, प्रॉपर्टी ऑफ लिहायला लागेल. काय लिहायला लागेल, प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. ओके, देअरफॉर 1/√2 इंटू AC ची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे, √8 दिलेली आहे. देअरफॉर 1/√2 इंटू 2√2. तर हे √8 आहे. त्यांनी काय केलंय, 4 2 जा 8, मग 4चं स्क्वेअर रूट 2 बाहेर निघालं आणि मग आतमध्ये राहिलं √2. ओके, देअरफॉर मग इथे √2 गेट कॅन्सल. देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 2 युनिट्स. ओके, इन दिस वे आपला क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. लेट्स मूव ऑन द नेक्स्ट सम. Our question number 6 is find the side and perimeter of a square whose diagonal is 10 cm. तर त्यांनी ह्या सम मध्ये काही डायग्राम दिलेली नाही आहे. मी एक ABCD स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे आणि त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे डायगोनल 10 cm. तर हा AC डायगोनल ड्रॉ केलेला आहे. तर आपण मग लिहायला लागेल, लेट ABCD इज अ स्क्वेअर विथ साइड x cm. त्याची साइड x आहे असं आपण सपोज करूया. तर स्क्वेअरच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात, तुम्हाला माहिती आहे. ओके, आणि त्यांनी काय दिलेलं आहे, डायगोनल AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर गिवन आहे. मग देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD इज इक्वल टू x सेंटीमीटर. ऑल साइड्स ऑफ अ स्क्वेअर, बरोबर ना, साइड्स ऑफ अ स्क्वेअर इथे लिहू शकता तुम्ही, साइड्स ऑफ स्क्वेअर. ओके, and angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to 90 degree. इथे काय आहे, angles of triangles नाही स्क्वेअर, angles of square. ओके, स्क्वेअरचे सगळे अँगल्स कसे असतात, 90 डिग्री असतात, बरोबर ना. ओके, देअरफॉर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, साइड फाइंड आउट करायची आहे. तर आपण एक ट्रायंगल कन्सिडर केला. सपोज आपण हा ट्रायंगल कन्सिडर करूया, बरोबर. हा ट्रायंगल जर आपण कन्सिडर केला तर ट्रायंगल ABC मध्ये B काय आहे, 90 डिग्री, बरोबर. इन ट्रायंगल ABC M अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर मग आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो ना. मग हायपोटेनियस होणार आणि मग हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. रिझन काय येणार, पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. ओके, मग आपण काय करूया, सबस्टिट्यूट करूया. व्हॅल्यू AC आहे 10, 10चा स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. देअरफॉर 10चा स्क्वेअर येणार आहे 100 इज इक्वल टू 2x स्क्वेअर. आता हा 2 इथे मल्टिप्लाइड आहे, मग इथे होणार आहे डिवाइड बाय 2 इज इक्वल टू x स्क्वेअर. मग इथे येणार आहे देअरफॉर 50
एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे 50. मग देअरफॉर आपल्याला काय करायचं, स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट. मग x इज इक्वल टू रूट 50. देअरफॉर x इज इक्वल टू 50 म्हणजे 25 2 जा 50. ओके. देअरफॉर x इज इक्वल टू 5. 25चं स्क्वेअर रूट निघतं 5 आणि 2चं निघत नाही म्हणून ते रूटमध्ये राहणार. मग हे काय आलं तुमचं, साइड ऑफ अ स्क्वेअर, म्हणजे तुमची ही आली साइड ऑफ अ स्क्वेअर. देअरफॉर साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5√2 सेंटीमीटर. त्यांनी सेंटीमीटर दिले तर मग आपल्याला काय घ्यायला लागेल, सेंटीमीटर घ्यायला लागेल. अजून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. सो राईट हिअर पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड. फॉर्म्युला माहिती तुम्हाला, पॅरिमीटर म्हणजे काय असतं, सम ऑफ ऑल साइड. सगळ्या साइडचं मेजरमेंट आहे त्यांचं सम करायचं म्हणजे तुमचं पॅरामीटर येणार, बरोबर. मग इथे 4 साइड असतात, 4 इंटू साइड येणार. मग इज इक्वल टू 4 इंटू 5√2 इज इक्वल टू 4 5 जा 20√2. हे काय आलं तुमचं पॅरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर काय आलं तुमचं, इज इक्वल टू 20√2 आणि काय लिहायचं, सेंटीमीटर. ओके. ह्याला काय करायला लागेल आपल्याला, बॉक्स करायचं. जे जे तुम्ही फाइंड आउट केलंय, म्हणजे जे क्वेश्चन मध्ये सांगितले फाइंड आउट करा, ते फाइंड आउट केल्यानंतर त्याला बॉक्स करायचं. ओके. लेट्स मूव ऑन द नेक्स्ट सम. Our question number 7 is in figure DEF. F काय आहे, 90 डिग्री दिलेला आहे and FG is perpendicular to ED. GD दिलेला आहे 8 आणि GF is equal to 12 दिलेला आहे. तर we have to find out GE फाइंड आउट करायचं आपल्याला, बरोबर. आणि अजून फाइंड आउट करायचं आहे FD. ओके. हा फाइंड आउट करायचा आहे. आणि अजून फाइंड आउट करायचं आहे आपल्याला EF. ओके. हे 3 आपल्याला काय करायचे आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर इन ट्रायंगल DEF मध्ये DFE काय आहे, 90 डिग्री आहे, ऑलरेडी काय आहे गिवन. ओके. अँड FG परपेंडिक्युलर टू ED काय आहे, हायपोटेन्युस आहे. देअरफॉर FG परपेंडिक्युलर टू हायपोटेन्युस DE अँड सेगमेंट FG इज अ जॉमेट्रिक मीन. आता हा तुम्हाला माहिती आहे की वर्टेक्स मधून हायपोटेन्युसवर ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर असेल तर तो काय असतो, मग जॉमेट्रिक मीन असतो. मग इथे तुम्हाला यूज करायला लागेल जॉमेट्रिक मीन थेरम. ओके. मग देअरफॉर FG स्क्वेअर इज इक्वल टू GD इंटू GE इज इक्वल टू GD इंटू GE च्या ऐवजी आपण EG लिहूया, कारण आपल्याला इथे सांगितलं EG फाइंड आउट करा म्हणून. ओके. आणि रिझन काय लिहिणार, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. FG काय आहे, FG आहे 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू GD आहे 8 इंटू EG. 12 चा स्क्वेअर आहे 144 इज इक्वल टू 8 आहे, हा मल्टिप्लाइड आहे, आपण इकडे काय करूया, त्याला डिवाइड करूया, इज इक्वल टू EG येणार आहे. देअरफॉर 8 1 जा 8 8 8 जा 64 इज इक्वल टू EG. देअरफॉर EG इज इक्वल टू 18 युनिट्स. ओके. EG काय आलं तुमचा 18 युनिट्स. नंतर सेकंड टॉपिक काय आहे, FD फाइंड आउट करायचा आहे. FD फाइंड आउट करायचा. जर तुम्ही ह्या ट्रायंगलचा विचार केला इथे, हा ट्रायंगल FD, बरोबर ना. FD काय दिसतो मग तुम्हाला, हा तर FG आहे, तो तर इथे परपेंडिक्युलर आहे, हो की नाही. परपेंडिक्युलर आहे म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल झाला आणि राईट अँगल ट्रायंगलच्या समोरची जी साइड असते ती हायपोटेन्युस असते, म्हणजे FD हायपोटेन्युस असतो. मग तुम्ही इथे लिहा इन ट्रायंगल FGD
90 degree. Therefore FD square is equal to FG square plus GD square. रिझन काय लिहिणार? पायथागोरस थेरम बाय पायथागोरस थेरम. ओके, मग FD चा स्क्वेअर तर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग FG किती आहे? 12 चा स्क्वेअर प्लस GD आहे 8 चा स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर येणार आहे 144 प्लस 64 येणार आहे. ओके, मग हे काय आलं तुमचा FD चा स्क्वेअर. मग आपण काय करूया आता? स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला येणार आहे FD इज इक्वल टू जर तुम्ही प्लस केलं तर येणार आहे स्क्वेअरच येते. मी FD इज इक्वल टू 208 आलं. हे तुम्ही जर प्लस केलं 4 प्लस 8 आणि 14 प्लस 6 इज इक्वल टू 20 येणार आहे. देअरफॉर FD इज इक्वल टू अंडर रूट 208. रिझन वी आर टेकिंग स्क्वेअर रूट. Therefore FD is equal to आता 208 आहे. मग त्याचा तुम्ही असं फॅक्टरायझेशन करून तुम्ही त्याचं फॅक्टर्स काढू शकता. मग तुम्हाला माहिती आहे 2 1 जा 2 2 0 जा 0 2 4 जा 8 परत 2 5 जा 10 2 2 जा 4 परत 2 2 जा 4 2 6 जा 12 परत इथे 2 आणि इथे येणार आहे 13. म्हणजे जर तुम्ही इथे पेअर केलं तर आलं 4 4 आणि इथे आलं 13 1 जा 30. मग तुमचं रूट 28 म्हणजे काय आलं? 4 into 4 into 13. Therefore FD is equal to आता 4 2 वेळा आहे तर तुम्ही तो ब्रॅकेटच्या बाहेर लिहू शकता into 13 युनिट्स. ओके, तुमची FD ची व्हॅल्यू पण निघाली. ओके, सो समजलं. फॅक्टरायझेशन करून तुम्ही असं त्याला मिनिमाइज करू शकता. तर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे EF काय आहे बघा. EF जर आपण आता हा ट्रायंगल घेऊया. EF हा ट्रायंगल जर सिलेक्ट केला तुम्ही, हा वाला ट्रायंगल जर सिलेक्ट केला तर इथे इन ट्रायंगल FGE M angle FGE is equal to 90 degree. समजतंय? ट्रायंगल आपण कोणता सिलेक्ट केलाय? FGE सिलेक्ट केला. तर तुम्हाला माहिती आहे हा FG तर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. मग हा G काय आहे? 90 येणार आहे. मग देअरफॉर इथे पण तुम्ही पायथागोरस थेरम वापरू शकता. EF square is equal to FG square plus GE square. GE किंवा EG द्या. EG चा स्क्वेअर. मग EF चा स्क्वेअर तर EF तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ना. EF square is equal to FG आपण फाइंड आउट केलं होतं ना. FG तर 12 दिलेलं आहे. 12 चा स्क्वेअर प्लस EG फाइंड आउट केला होता 18 चा स्क्वेअर. मग 12 चा स्क्वेअर आहे 144 आणि 18 चा स्क्वेअर येणार आहे 324. जर तुम्ही प्लस केलं तर तुमचं येणार आहे 468. मग तुमचे EF square is equal to 468. Therefore इथे स्क्वेअर रूट नाही घेतलं. Therefore EF is equal to root 468. काय लिहायचं? रिझन टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, therefore EF is equal to तुमचं येणार आहे 4 into 9 into 13. Therefore इथे लिहिते मी. Therefore EF is equal to 4 येणार आहे 2 into 3 into root 13. Therefore EF is equal to 3 to the 6 root 13. ओके, इन दिस वे हे सम आपलं सॉल्व करून झालेलं आहे. जे जे तुम्ही फाइंड आउट केलं आहे त्याला काय करायचं आहे? बॉक्स करायचं आहे. ओके.
साठी आलेलं आहे ते. लेट्स मूव ऑन द नेक्स्ट सम. तर 7 सम झालेत. आपण 8, 9, 10 3 सम आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.